नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आजीचं कारस्थान सुमित्राच्या समोर येणार आहे. येणाऱ्या भागामध्ये घरातून बाहेर काढायला आलेल्या गुंड लोकांना सडेतोड उत्तर देत असताना जानकीने प्रॉपर्टीचे खरे पेपर सुमित्राला दाखवलेले असतात आणि प्रॉपर्टीचे पेपर बदलणारी व्यक्ती म्हणजे आजी आहे असं सुद्धा जानकीने सुमित्राला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आजीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि घराचे ओरिजिनल पेपर दाखवताच इथे आता जानकीने ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांचा सुद्धा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. त्याचबरोबर जानकीने पुन्हा एकदा आपल्या हुशारीने आपलं गोकुळ, आपलं घर हे वाचवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी इथे आजीचं कारस्थान सुमित्राला सांगते आणि कशा पद्धतीने सुमित्रा इथे स्वतःच्या आईची रवानगी आता घरातून बाहेर कोकणामध्ये करते, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं जानकी आणि ऋषिकेश रणदिवे कुटुंबाचा प्रत्येक वेळी चांगला विचार करतात. ते कुटुंब कसे एकत्र बांधून ठेवता येईल, सगळ्यांची मनं कशी जिंकता येतील, सगळ्यांची मनं कशी जपता येतील याचा विचार करत असतात. कारण त्यांना आपलं घर एकत्र बांधून ठेवायचं असतं, इथे कुणालाही नाराज करायचं नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेश आपलं कर्तव्य बजावत असताना कधीच असा विचार करत नाही की आम्ही या घरामध्ये सावत्र आहोत. पण इथे ही गोष्ट मात्र एका व्यक्तीने आयुष्यभर लक्षात ठेवलेली असते आणि ती म्हणजे आजीने इथे ही गोष्ट लक्षात ठेवलेली असते. म्हणजे सुमित्रा जरी विसरण्याचा प्रयत्न करत असेल तरी आजी प्रत्येक वेळेला सुमित्राला सांगत असते, तिला आठवण करून देत असते की जानकी तुझी खरी सून नाही आहे, ती तुझी सावत्र सून आहे. कधी ना कधी ती तुला सावत्रपणा दाखवेल. तुझी खरी सून कोण आहे माहिती आहे का? अवंतिका. त्याचबरोबर ऐश्वर्या खरी तुझी सून आहे. ऐश्वर्याने फक्त आणि फक्त रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि आजीला ते सगळं माहिती असूनसुद्धा आजीने कधीही तिला थांबवलं नाही. कारण फक्त एकच कारण, इथे आजीला जानकी ऋषिकेश त्या घरामध्ये नको आहे. सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशची. जानकी सगळं घर व्यवस्थित सांभाळून घेते, आपली कर्तव्य पूर्ण करते, आजीची काळजी घेते, तिला काय हवं नको ते सगळं देते. पण फक्त ती सावत्र असल्यामुळे इथे आजी ऋषिकेश आणि जानकी यांचा रागराग करते. कधीच त्यांचं नीट कौतुक करत नाही, कधीच त्यांच्याबरोबर नीट बोलत नाही. आणि या सगळ्या गोष्टी सुमित्राच्या समोर घडत असतात. पण तरीसुद्धा सुमित्राच्या तोंडातून असा शब्द येत नाही की आई, तू इथे या घरामध्ये माझी आई म्हणून राहतेस, पण हे घर ऋषिकेशचं आहे, त्यामुळे तू ऋषिकेश आणि जानकी यांचा अपमान करत जाऊ नकोस. असं सुमित्रासुद्धा कधी बोललेली मी ऐकलेलं नाही आहे. फक्त कधी काळी जेव्हा ती सावत्र म्हणत असते ऋषिकेशला, तेव्हा जानकी म्हणत असते तो सावत्र नाही आहे, तो माझा मुलगा आहे. पण इथे आता आईला खडसावून सांगायला पाहिजे तसं काही इथे सुमित्राने केलेलं नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, तरीसुद्धा जानकी ऋषिकेश आपली कर्तव्य पार पाडतच राहतात. कधी आजीला उलट शब्दसुद्धा बोलत नाही. इथे आता आजी जानकीचा राग करतच असते आणि ऐश्वर्याला साथ देतच असते. पण ऐश्वर्याने इथे इतकी कट कारस्थानं केली, म्हणजे सुमित्राला वेडं बनवून तिला हॉस्पिटलला न्यायला लागली, नानासाहेबांना ढकलून दिलं, सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक केलं, संपूर्ण रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त केलं, सगळ्यांना रस्त्यावरती आणून घराचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा अजून या म्हाताऱ्या आजीचे डोळे काही प्रेक्षकांना उघडत नाही आहे. तरीसुद्धा आजी ऐश्वर्याची साथ देते, ऐश्वर्यालाच सपोर्ट करते अजूनही. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, हे का? तर फक्त जानकी आणि ऋषिकेशला घरातून बाहेर काढायचं आहे म्हणून. आता आजीचे वर्षच किती राहिलेत? आज ना उद्या आजी मरणारच आहे. त्यानंतर हे घर आनंदाने राहिलं पाहिजे याचा विचार न करता हे घर कसं तुटलं जाईल, जानकी ऋषिकेश कसे घरातून निघून जातील याचा विचार आता आजी फक्त करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजीची कारस्थानं अजूनही थांबलेली नसतात आणि ते सगळं आता जानकीला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजीने अजून एक कारस्थान केलेलं असतं. प्रॉपर्टीचे खरे पेपर तिने ऐश्वर्याला नेऊन दिलेले असतात. त्यामुळे इथे आजीने एवढं मोठं कांड केले हे अजून कुणाला माहिती नाही आहे. उलट इथे आजी सुमित्राला म्हणते,
अगं सुमित्रे, एक गोष्ट तुला कळते का? त्या जानकीने आपल्या आईला त्या मायाला सोडून आणलं. कसं काय? तर त्या मास्कमॅनला खोटे प्रॉपर्टीचे पेपर दिले म्हणून. तेव्हा इथे आता आजी सुमित्राला म्हणते, अगं कशावरून खोटे पेपर दिलेत? स्वतःच्या आईला सोडवायला तिने खरे पेपर दिले असतील तर? तू बघितलेस का ते खरे पेपर आहेत की खोटे पेपर? म्हणून इथे सुमित्राच्या मनामध्ये आजीने पुन्हा एकदा संशय निर्माण केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये आता इथे जानकीने स्वतःसाठी वेळ मागून घेतलाय. इथे आता धर्माधिकारी म्हणतात की हे सगळे रणदिवे आहेत ना, बनाव आहेत, बनाव. सगळेजण खेळ खेळतात. माझ्या आशिलाला ऐश्वर्या रणदिवे यांना फसवण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात आलाय. म्हणजे इथे आता सगळे पुरावे खोटे आहेत आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी खरं बोलतायत, एवढंच काय ते कोर्टामध्ये समजलेलं असतं. आणि इथे जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब खोटं बोलते असं त्यांनी सांगितलेलं असतं. पुरावे सगळे आता जे काही असतात ते रणदिवेंच्या विरोधात गेलेले असतात. त्यामुळे जानकी इथे आता कोर्टामध्ये जज साहेबांना म्हणते की जज साहेब, कुठलाही निकाल देण्याच्या आधी आणि ऐश्वर्याला निर्दोष सिद्ध करण्याच्या आधी माझं बोलणं ऐकून घ्या. आम्हाला इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. तुम्ही आम्हाला तो वेळ द्याल आणि योग्य तो निर्णय तुम्ही द्याल कायद्यावरती. आणि इथे माझा आपल्या न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. इथे आता पुराव्यांच्या अभावी तुम्ही ऐश्वर्याला लगेचच निर्दोष सिद्ध करू नका. ती एक नंबरची गुन्हेगार आहे आणि ती कशा पद्धतीची गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठी मला पुरावे लागणार आहेत आणि ते पुरावे मी कोर्टामध्ये सादर करेन. फक्त मला थोडा वेळ हवा आहे. म्हणून इथे कोर्टाने आता ऐश्वर्याला निर्दोष सिद्ध केलेलं नसतं आणि इथे रणदिवेंना दोषीसुद्धा ठरवलेलं नसतं. तर आता पुढची तारीख देण्यात येईल तेव्हा तुम्हाला रणदिवेंना आणि इथे ऐश्वर्याला आता निर्दोष असल्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागणार असतात. त्यामुळे आता ऐश्वर्या अडकलेली असते, कारण तिला माहिती आहे जानकी इतकी हुशार आहे की ती बरोबर पुरावे गोळा करेल आणि कोर्टामध्ये माझ्या विरोधात सादर करेल. पण आता माझं काय? तेव्हा इथे धर्माधिकारी यांनी सांगितलेलं असतं की हे बघा, मी काय म्हणतो, आता तुमच्या विरोधात जर त्यांना पुरावे मिळाले तर ते कोर्टामध्ये हे सिद्ध करतील की तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून, आणि तुम्ही ते गुन्हे केले हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, बाहेर जर सेटलमेंट केलीत ना तर बरं होईल, कारण मग तुम्हालासुद्धा शिक्षा होऊ शकते. तुम्हाला जसं अपेक्षित होतं की रणदिवेंना शिक्षा झाली पाहिजे, जर त्या जानकीने पुरावे जमा केले तर शिक्षा तुम्हाला होईल, तुम्ही खोटं बोलताय म्हणून. पण जर तुम्हालासुद्धा वाचायचं असेल आणि तुम्हाला जर इथे आता पैसेसुद्धा हवे असतील तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही इथे बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. त्याने काय होईल, तुम्ही जेलमध्ये सुद्धा जाणार नाही, तुम्हाला पैसेसुद्धा मिळतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा प्लॅनसुद्धा बाहेर येणार नाही. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, मी तसं करायला तयार आहे. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी इथे ऋषिकेशला फोन करतात आणि म्हणतात की मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय, त्या ठिकाणी मला लवकरात लवकर भेटायला या. फोनवरती बोलता येणार नाही आहे, आपल्याला एकमेकांबरोबर बसून बोलावं लागेल. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला सांगतो की ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी मला भेटायला बोलावले. तेव्हा जानकी म्हणते त्या ऐश्वर्याचा आणि त्यांचा तुम्हाला फसवायचा काहीतरी डाव असेल, तुम्ही एकटे जाऊ नका, मी पण तुमच्याबरोबर येणार. तेव्हा ही गोष्ट आता सौमित्राला सांगितली पाहिजे, कारण सौमित्र भाऊ जे आपले वकील आहेत त्यांना न सांगता आपल्याला जायला नको. तो इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी आपल्याला फसवलं तर तेव्हा जे काही बोलणं होईल आपल्या वकिलांच्या समोर होईल असं आता जानकी म्हणते. तेव्हा इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र धर्माधिकारीला भेटायला जातात. तिथे गेल्यानंतर ॲडव्होकेट धर्माधिकारी, ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील बसलेले असतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला इथे सेटलमेंट करायला बोलावले. तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमच्यावरती केलेली केस मागे घ्यायला हवी तर एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, त्यानंतरला मी केस मागे घेते, तेव्हा आपण सेटलमेंट करूया असं ऐश्वर्या म्हणते. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या, सेटलमेंट तिथे करतात जिथे माणसाची चूक असते, पण तुला चांगलंच माहिती आहे इथे गुन्हेगार तू आहेस, आम्ही निर्दोष आहोत आणि आमची बाजू खऱ्याची आहे. त्यामुळे आम्हाला तुझ्याबरोबर सेटलमेंट करायची काही गरजच नाही आहे. मी कोर्टाकडून जो वेळ मागून घेतला आहे ना त्याच्यामध्ये मी तुझ्या विरोधामध्ये ठोस पुरावे जमा करेन आणि ते कोर्टामध्ये सादर करेन आणि तू कशी गुन्हेगार आहेस ना त्याची शिक्षासुद्धा तुला मिळवून देईन. तू बघस तू. ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला हॅपी एंडिंग आवडत नाही म्हणून. तेव्हा जानकी म्हणते तुम्हाला आता हॅपी एंडिंग बघावं लागेल,
तीसुद्धा आमची. आणि ही ऐश्वर्या आहे ना, जिची तुम्ही केस घेतले, ही स्वतः आता जेलामध्ये जाईल खडी फोडायला. हे बघाच तुम्ही. असं आता जानकी म्हणते. सेटलमेंट वगैरे आम्हाला करायची गरज नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या चिडलेली असते, कारण जानकी, ऋषिकेश, सौमित्र कुणीही तिची डील मान्य करत नाही. उलट तुला जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार असं तिला सांगितलं जातं. तेव्हा इथे धर्माधिकारी म्हणतात की ऐश्वर्या मॅडम, जर यांनी तुमच्या विरोधामध्ये पुरावे जमा केले आणि ते कोर्टामध्ये सादर केले तर मी सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही आहे. त्यानंतर तुमची बाजू इतकी वीक असताना, तुम्ही एवढे मोठी गुन्हेगार प्रवृत्ती असताना देखील मी तुम्हाला इथे थांबवण्याचा, तुम्हाला जिंकवण्याचा प्रयत्न केला. पण जर तुमच्या विरोधात पुरावे जमा झाले तर मी तुम्हालासुद्धा वाचू शकणार नाही, असं आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या टेन्शनमध्ये असताना ती आता मास्कमॅनला फोन करते आणि म्हणते की आता काय करायचं आहे, मी आता जेलमध्ये अडकणार. त्या जानकीला कोर्टाने वेळ दिला आहे. तिने जर माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा केले ना तर मी जेलमध्ये जाईन, मग तुझी मदत कोण करणार. तेव्हा इथे आता मास्कमॅन म्हणत असतो की त्याची तयारी मी आधीच सुरू केलेली आहे. त्या रणदिवेंना तुला रस्त्यावरती आणायचं होतं ना, मी स्वतःच त्यांना आता रस्त्यावरती आणायची तयारी सुरू केली. आता बघच तू, उद्या ते सगळेजण रस्त्यावरती असतील. तेव्हा इथे आता प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडे आहेत ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याला खूप आनंद होतो. तेवढ्यातच इथे सकाळी काही लोक गाडीमधून येतात आणि म्हणतात की चला चला, घर रिकामं करा चला. तेव्हा गुलाब म्हणतो, हे काय करताय तुम्ही, तुम्ही वस्तू का हलवताय, वस्तूंना हात लावू नका. सारंग म्हणतो, कोण आहात कोण तुम्ही, आताच्या आता घरातून बाहेर व्हा. तेव्हा प्रेक्षकांनो, आम्ही या घरचे मालक आहोत, हे घर आमच्याकडे गहाण ठेवले असं सांगितलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी येते आणि म्हणते, कुणी गहाण ठेवले तुमच्याकडे हे घर, सांगा ना. तेव्हा मास्कमॅनने हे घर आमच्याकडे गहाण ठेवलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला ओरिजिनल पेपर दिलेत ना तुमच्या घराचे, त्याच व्यक्तीने आमच्याकडे हे पेपर गहाण ठेवलेत. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी घरातून बाहेर पडायचं. या घरावरती तुमचा काही अधिकार नाही आहे. तुम्ही दिलत ना घर त्या माणसाला, त्याने आमच्याकडे गहाण ठेवलं. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला कुणी सांगितलं की हे घर आम्ही त्याच्याकडे गहाण ठेवले म्हणून, किंवा आमच्या घराचे ओरिजिनल पेपर त्याला दिलेत म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, ती माणसं म्हणतात म्हणजे. तेव्हा जानकी म्हणते की आम्ही त्या माणसाला ओरिजिनल पेपर दिलेलेच नाही आहेत, ते पेपर डुप्लिकेट आहेत. तुम्ही पेपर दाखवा, तुमच्याकडे आमचं घर गहाण आहे ना, मग पेपर दाखवा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ती माणसं आता पेपर दाखवतात. तेव्हा इथे जानकी म्हणते की तुम्ही हे पेपर नीट बघा, हे तुम्हाला ओरिजिनल पेपर दिसत आहेत का, हे डुप्लिकेट पेपर आहेत, कारण ओरिजिनल पेपर अजूनही माझ्याकडे आहेत. तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, पण तुम्हीच तर तुमचे ओरिजिनल पेपर त्या मास्कमॅनला दिलेत ना. तेव्हा इथे जानकी आता खूपच जास्त कॉन्फिडन्समध्ये आपल्या रूममध्ये जाते आणि ती आता ब्ल्यू फाईल घेऊन येते. तेव्हा ती म्हणते, तुमच्या वकिलाला इथे आणले आहेत का, आणि म्हणते, हे बघा, हे आहेत आमच्या घराचे ओरिजिनल पेपर्स, आमच्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स, आणि त्या मास्कमॅनने जे तुम्हाला पेपर दिलेत ना ते डुप्लिकेट आहेत. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी, आपला प्लॅन वर्क केला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं पण तू खरोखर त्याला ओरिजिनल पेपर नाही दिलेस ना. कारण सुमित्रा आता जानकीवरती चिडलेली असते की तू खरोखर ओरिजिनल पेपर दिलेस म्हणून. तेव्हा आजी म्हणते, नाही आई, मी ओरिजिनल पेपर दिलेले नाही आहेत. कारण का, ओरिजिनल पेपर दिले असते, पण आजींचा प्लॅन आम्हाला माहिती होता. ऐश्वर्याने आजीला सांगितलेलं की काही झालं तरीसुद्धा ओरिजिनल पेपरच मास्कमॅनला दिले पाहिजे. आजीचं आणि ऐश्वर्याचं बोलणं आम्ही ऐकलं होतं. तेव्हाच इथे सौमित्र भाऊजी जेव्हा पेपर घेऊन आले तेव्हा आम्ही आजींना ऐकू जावं म्हणून जोरजोरात म्हणत होतो की ब्ल्यू रंगाच्या फाईलमध्ये ओरिजिनल पेपर आहेत आणि लाल रंगाच्या फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर आहेत. ते आजीने ऐकलं आणि आजीने पेपरची अदलाबदल केली. पण आम्ही ठेवताना इथे ब्ल्यू रंगाच्या फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर आणि लाल रंगाच्या फाईलमध्ये ओरिजिनल पेपर ठेवले होते. तेव्हा आजीने जेव्हा इथे पेपर एक्सचेंज केले तेव्हा बरोबर ओरिजिनल पेपर हे ब्ल्यू रंगाच्याच फाईलमध्ये गेले होते आणि इथे डुप्लिकेट पेपर जे आम्ही ब्ल्यू फाईलमध्ये ठेवले होते ते आजीने रेड फाईलमध्ये ठेवले होते आणि मास्कमॅनला देत असताना आम्ही डुप्लिकेट पेपरच दिलेले आहेत. कळलं का आजी? तुमचं बोलणं आम्ही आधीच ऐकलं होतं. ऐश्वर्याच्या नादाला लागून तुम्ही आपल्या ह्या भरलेल्या घराचासुद्धा विचार केला नाही. तो इतक्या आंधळा झाला आहे का तिच्या प्रेमामध्ये? जी मुलगी तुमचं घर उद्ध्वस्त करते, तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करते, तुमच्या नातवाला फसवते, तुम्ही त्या मुलीची साथ देण्यासाठी हे घरसुद्धा तुम्ही पणाला लावायला निघालात. बरं झालं तुमचं बोलणं मी योग्य वेळेवरती ऐकलं होतं.
आणि पेपरची अदलाबदली तुम्ही कराल म्हणून आम्ही आधीच पेपर अदलाबदली करूनच ठेवले होते. म्हणजे तुम्ही गेलात खरे पेपर मासमॅनला द्यायला, पण खरे पेपर घरामध्येच राहिले. नाहीतर आता आपली वेळ रस्त्यावरती राहण्याची आली असती. तेव्हा इथे आजीचं कारस्थान आता इथे सौमित्र, सारंग सगळेजणच मिळून सुमित्राला सांगतात की हे कारस्थान आजीचंच होतं पेपर बदलण्याचं. आजीमुळे खरोखर आपण रस्त्यावरती आलो असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, बास झालं आई, बास झालं. तू त्या ऐश्वर्याची साथ देतेस आणि माझं भरलेलं घर मोडण्याचा प्रयत्न करतेस ना. आता तुला इथे जागा नाही. आता तू कोकणामध्ये निघून जा. मी स्वतः तुझं तिकीट करणार आहे. आणि इथे सारंग, तू आईला स्टेशनवरती सोडून यायचं. आई, तुला आता या घरामध्ये जागा नाही. तुझ्यामुळे आज मला माझं घर सोडून रस्त्यावरती राहण्याची वेळ आली असती. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ओरिजिनल पेपर जानकीने घरामध्येच ठेवून घेतलेले असतात आणि डुप्लिकेट पेपर मास्कमॅनला देण्यात आलेले असतात. त्यामुळे ऐश्वर्याचा आणि मास्कमॅनचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि इथे आजीसुद्धा तोंडावरती पडलेली असते. कारण तिचं कारस्थान इथे सुमित्राला कळलेलं असतं. त्यामुळे जानकीने ऐश्वर्या मास्कमॅनचा प्लॅन फ्लॉप करत सुमित्राने आजीलासुद्धा कोकणामध्ये पाठवून दिलेलं असतं, ते सुद्धा अगदी कायमचं.